नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे गुरुवार आणि आज तारीख आहे 28 मार्च. तर या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांचं स्मरण आपल्याला होतं, कारण संकष्टी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे. गणपती बाप्पा ही ज्ञानाची, विद्येची आणि विघ्नहर्ता देवता मानली जाते. तर पहा, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. आणि हे जे व्रत आहे तर ते आपल्या हिंदू धर्मातील बरेचसे लोक हे करत असतात. मास कृष्ण पक्षामध्ये ही चतुर्थी आलेली आहे. त्याचबरोबर हा शेवटचा महिना आहे आणि ही चतुर्थी जी आहे तर ती ह्या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे. या चतुर्थीला भालाचंद्र चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर या चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व अडलेली कामे दूर होतात आणि आपले जे काही काम अडचणी ज्या आहेत, संकट आहेत तर ते दूर होऊन जातात. आपल्या जीवनामध्ये यश देखील प्राप्त होते. त्यामुळे पहा, आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला घरामध्ये करायचे आहेत. तर आपल्याला संध्याकाळी असा हा एक दिवा लावायचा आहे आणि तो अशा पद्धतीने लावायचा आहे. जर असा दिवा आपण जर लावला तर तुम्ही जे काही मागाल तर ते तुम्हाला मिळेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं जे आहे तर ते नष्ट होईल. त्याचबरोबर घरामध्ये इडापिडा असेल, संकट असतील, अडचणी असतील, भांडणं असतील, क्लेश असेल, कलह असेल, नकारात्मकता असेल, ती सुद्धा दूर होऊन जाईल आणि त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. त्यामुळे असा हा एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आता बघा, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 3 उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय हा करू शकता, परंतु तुम्ही तिन्ही उपाय केले तर याचं फळ हे जास्त पटीने आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे पहा, तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तुम्ही तो उपाय नक्की करा. तुम्हाला जशा समस्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही उपाय करू शकता. तर बघा, हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. जर तुमची लक्ष्मी कुणी बांधून ठेवली असेल आणि पहा, तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील आणि तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, परंतु तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो. म्हणजे पैसा येण्या अगोदरच त्याचे काही खड्डे हे तयार होत असतात. आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे कमी असतात, परंतु घरातून लक्ष्मी बाहेर जाण्याचे मार्ग मात्र खूप सारे असतात. लक्ष्मी प्राप्त करणे, त्याचबरोबर ती लक्ष्मी स्थिर ठेवणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. हा जो उपाय आहे ना तो आपल्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते. त्यामुळे पहा, आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 लवंग आपल्याला टाकायचे आहे, चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्या तुळशी मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे. तुळस ही आपल्या बाल्कनीत, आपल्या घरासमोर असायला हवी. तर पहा, तुळशी मातेला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्या घरामध्ये तुळस असते आणि जे नियमितपणे त्या तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये पैशाची कमतरता ही कधीच भासत नाही. म्हणून हे जल जे आहे तर ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप देखील करायचा आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला प्रणाम करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर व्हाव्यात, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि हा जर उपाय तुम्ही आजच्या दिवशी केला तर तुमच्यावरती नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल. तुमच्या जीवनातील सर्व कष्ट, पैशांच्या अडचणी ह्या दूर होतील. तर पहा, प्रत्येक गुरुवारीच नाही तर दररोज प्रत्येक घरातील स्त्रियांनी आपल्या तुळशी मातेला जर जल अर्पण केलं, हळदी कुंकू, अक्षदा, धूप दीप दाखवला तर त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता राहत नाही. माता लक्ष्मी त्या घरामध्ये स्थिर राहते. यानंतर दुसरा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तुमच्या जीवनामधील जे काही कष्ट आहेत ते दूर करण्यासाठी, दुःख, संकट, अडचणी दूर करण्यासाठी. त्याचबरोबर बऱ्याच वेळा कष्ट मेहनत करून देखील आपली जी महत्त्वाची कामे आहेत तर ती पूर्ण होत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत नाही किंवा आपल्याला यश प्राप्त होत नाही आणि आपल्याला नशिबाची साथ ही मिळत नाही.
आणि नेहमी आपल्या घरामध्ये अपयश हे निर्माण होत असतं आणि सर्व अडचणी ह्या घरामध्ये सारख्या येत असतात आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठी बाप्पांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, गव्हाचं थोडंसं कणिक मळायचं आहे आणि याचा एक कणकेचा दिवा आपल्याला छोटासा तयार करायचा आहे। यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि एक लांब कापसाची वात आपल्याला घालायची आहे। 2 वातींची एक वात करून टाकायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आणि पहा, हा दिवा घेऊन आपल्याला जायचं आहे जिथे कुठे तुमच्या घराच्या आसपास आवळ्याचं झाड असेल त्या आवळ्याच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे। हा दिवा लावत असताना त्या दिव्याखाली आपल्याला काहीतरी आसन टाकायचं आहे। त्या दिव्याखाली चिमूटभर हळद टाकायची आणि नंतर हा दिवा तिथे आपल्याला लावायचा आहे। आणि हा दिवा आपल्याला यामुळे लावायचा आहे कारण गुरुवारच्या दिवशी चतुर्थी आलेली आहे। गुरुवार हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि त्याचबरोबर या दिवशी चतुर्थी आलेली आहे, त्यामुळे असा हा एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे। आता बघा, बऱ्याच ठिकाणी आवळ्याचं झाड हे नसतं व सिटीच्या ठिकाणी तर हे अवेलेबलच होत नाही आणि जर तुमच्या आसपास असं आवळ्याचं झाड नसेल मग तुम्हाला काय करायचं आहे, तर असा हा एक दिवा तुमच्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला लावायचा आहे। आता बघा, मुख्य दरवाजामध्ये लावताना जेव्हा तुम्ही घरात बाहेरून आतमध्ये प्रवेश करता तुमची जी उजवी साईड आहे त्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। आता बघा, तुम्ही हा दिवा जेव्हा घराबाहेर लावणार आहात तेव्हा तुम्हाला हळद न टाकता तांदळाचं आसन त्या दिव्याखाली टाकायचं आहे। हा दिवा लावताना आपल्याला भालचंद्र गणेश या नावाने लावायचा आहे। ही चतुर्थी जी आहे तर ती भालचंद्र गणेश या नावाने ओळखली जाते। भालचंद्र हे नाव गणेशाला मिळालं आहे कारण त्यांनी आपल्या पित्याप्रमाणे चंद्र हा आपल्या डोक्यावर ग्रहण केला आहे। त्या चंद्राची शीतलता बाप्पाच्या चेहऱ्यावर आजही दिसते। आता बघा, जर तुम्हाला हा दिवा आवळ्याच्या झाडाखाली लावणं शक्य नाही, मुख्य दरवाजात लावणं शक्य नाही, तर तुम्ही तुळशीपाशी देखील हा दिवा लावू शकता। आणि बघा, जेव्हा तुम्ही तुळशीपाशी हे दिवा लावणार आहात तेव्हा त्याच्या खाली तांदळाचं आसन द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी हे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि हा जो कणकेचा दिवा आहे तर तो तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचा आहे जेणेकरून तिथे कीटक मुंग्या जे काही येतील ते तो दिवा असेल तर तो खाऊन जातील। जर तुम्हाला कणकेचा दिवा लावणं शक्य नसेल तर मातीची पंती लावली तरी चालेल। तर बघा, जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल आणि तुमच्या घरातील एक झाला की एक सदस्य आजारी पडत असेल, एक मागून एक कुटुंबातील एक सदस्य आजारी पडत असेल, आता बघा, तुम्हाला आजच्या दिवशी एक उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। ह्या कलशामध्ये 3 शमीपत्र तुम्हाला टाकायचे आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। हे जेव्हा शिवलिंगावर अर्पण करत असताल तेव्हा तुम्हाला तुमचं गोत्र, तुमचं नाव बोलायचं आहे आणि तुमचं आजारपण सांगायचं आणि हे आजारपण निघून जाण्यासाठी आपल्याला शंकर भगवानांना प्रार्थना करायची आहे। आणि हा उपाय जर आपण चतुर्थीच्या दिवशी केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, संकट, जे आजारपण आहे ते सर्व नष्ट होऊन जातं। यामुळे हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता। तर अशा प्रकारे हे जे 3 उपाय तुम्हाला सांगितले आहेत तर त्या तिन्हीपैकी जशी तुमची समस्या असेल त्यानुसार तुम्ही उपाय करायचा आहे। तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।